थँक्यू सो मच मानस. मानस यांचा आवाज आपण ऐकला. खरं तर या वर्षामधील सर्वात बिजी शेड्यूल असणार खरं तर हे व्यक्तिमत्व समालोचक स्टार कॉमेंटेटर आहेत. आणि बऱ्याच स्पर्धा अगदी कव्हर करताना आपण त्यांना पाहत असतो. कोणत्याही स्पर्धेमध्ये ते 2 दिवस नसतात अवेलेबल. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक दिवस ते नेहमीच देत असतात. खूप सारा बिझी शेड्यूल त्यांचा देखील आहे. त्यांचं देखील स्वागत आपण करूया. एमडी सर देखील जोडले गेले कॉम बॉक्स मध्ये. ही महत्वाची मॅच इथे बनली जाते. इथे बाजूला एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गवासी मनीष शिरवण कांबे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय विशाल 11 जय सेवालाल वावेकर या नावानं संघ बाजाराच्या आतमध्ये केलेलं टाइम अलर्ट असेल. पुन्हा एकदा इथे 15 मिनिटाचा अवधी 3 षटकांमध्ये षटकांसाठी दिला जाईल. 2 षटक तुम्हाला 10 मिनिटाच्या अवधीमध्ये कम्प्लीट करणं कंपल्सरी असेल. सिद्धू म्हात्रे कसं सिद्धेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक. परंतु स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अनुराग माली आणि नॉन स्ट्राइक एंड वरती ऋतिक रावडी राठोड. नक्कीच सलामीची जोडी आलेली दरम्यान एक पारितोषिक आलेलं आहे. कारण वावेकरची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये आणि अमन गुप्ता यांच्याकडे पारितोषिक आलेलं आहे. षटकार तर अनुराग माळी यांनी मारले तर अमन गुप्ता यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. खूप सारे बक्षीस आपण पाहतो. आपण बेस्ट बेस्ट एका बाजूला सिद्धू समोर इथे अनुराग यावरचा बॉल स्टेप आउट केलं होतं. बॉल टप्पा पडला बाहेरच्या दिशेने वलन घेताना आपला पाहायला मिळाला. इथे डॉट बॉल या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. टेंबडी संघ देखील दाखल झाला जय घरात आणि त्यांचा संघ त्यांचं स्वागत आपण करूया. त्यांची देखील खूप मोठी स्पर्धा नक्कीच याच वीक मध्ये येते. यावरचा बॉल व्हॉट अ शॉट जस्ट लुकिंग लाईक अ वाव हे शब्द असतील या बॉलवरती. इथे ठोकलाय षटकार. आयवा कॅच देखील पकडला गेला. प्रेक्षक लगेच या आणि कॅश प्राइज मिळवा तब्बल खर तर रोहिदाजी तवले यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि इथे मात्र पहिल्या बॉलवरती बीट झाल्या आणि तदनंतर षटकार ठोकला. बेस्ट पाटल आहे. कारण एका बाजूला सिद्धू म्हात्रे दुसऱ्या बाजूला अनुराग माली. रसायनी मधील 2 जिगरबाज युवा. इथे अल्टी पलटी बॉल झालाय कल्टी. आणखीन एक आयवाजेल टिपलाय. खरं तर वयाल टीमचे ते खेळाडू आहेत असं वाटतंय. आणि इथे मात्र दुसरा आयवाजेल टिपला गेलाय. आणखीन एक या बॉलवरती याला बॅक टू बॅक 2 षटकार. तर अगदी तुम्हाला पाहिजे नसतील कोण होते त्या ठिकाणी दिसत नाहीयेत. नाही तर मी इथे जमा करेन कारण वयाल आमचीच टीम आहे. काय वयालकर चालेल ना. अल्पेश दादा आहे पण टेन्शन नाही. मी घेतले तरी काही हरकत नाहीये. परंतु अल्पेश दादा आपण या अव्याकासाठी पारितोषिक आहे. अल्पेश पवार आमचे चांगले मित्र आहेत. यंगस्टार वयाल या संघाने देखील सुपर 6 मध्ये प्रवेश केला. त्यांचं काही स्वागत असेल वेळेमध्ये ते देखील उपस्थित झालेत. इथे मात्र 2 षटकार आले 2 बॉलवरती. पहिल्या बॉलवरती बीट झाले. सर सिद्धूनं बीट केला अनुराग यांना. परंतु 2 बॉलवरती लगातारचे 2 षटकार. आयवा कासेटीचे अगदी पकडलं ना प्रेक्षक या आपण. हॅट्रिक साठी 1000 अलंग द कार्पेट हा फटका. लॉंग ऑफला फिल्डर विघ्नेश साहिल आहेत माफ करा. इथे बॉलवरती येतील आणि या बॉलवरती सिंगल एक्झिक्यूट केले गेल्या. अल्पेश पवार आहेत. इथे पैसे माझ्याकडे जरी जमा केले असते तरी हरकत नव्हती. परंतु आज आयवा जेल त्यांनी देखील पकडला आणि दुसरे प्रेक्षक देखील येतात. त्यांच्यापर्यंत आपण जरूर करू साहिल दा आपण त्यांना कॅश प्राइज देऊ पण प्रश्न देखील विचारले जातील. निलेश निकालजे खरं तर त्यांनी देखील एक आयवा जेल पकडला. टीमची टोटल 13 अंकावरती आपण पाहतोय. कॅश प्राइज आहे 300 रुपयाचा कॅश प्राइज. अल्पेश पवार पवार की पावर. परंतु इथे अल्पेश दादा कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल रोहिदाजी तवळे यांच्या माध्यमातून 300 रुपये. परंतु हे 300 रुपये कुठे खर्च कराल. तिथे आहेत सर्व पोरं त्यांना काय पाहायचं देईन. एवढे पूर्ण नाहीत. वयालकर भरपूर सारे असतील. बघतील काढते वरचे ते. इथे मात्र या बॉलवरती काय घडलंय. अंपायर सिग्नल इट्स मॅक्सिमम इट्स यूज वन माइटी षटकार. अल्पेश पवार
आईबाकासाठी सायकल देखील आहे तिथे टाकण्यात येईल, एक शीट तुमच्या नावाची. आणि आमचे निलेश निकालजे यांनी देखील जेल पकडला. खरं तर एक मध्यरात्रीची झोप घेऊन ते आले आहेत मॅच पाहण्यासाठी आणि आयवा जेल देखील पकडला आणि ते 300 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देखील देण्यात येईल. षटकार आला टीमची टोटल 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. पहिलं षटक सिद्धूचं थोडस महागडं पाहायला मिळालंय. इथे मात्र या बॉलवरती बीट केलं, कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं होतं. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. 19 झाले ना. आणि 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अनुराग खेळतात वैयक्तिक 4 बॉल त्यांनी फेस केले 13 वरती, ते देखील खेळतात. दुसऱ्या बाजूला राऊडी राठोड, अर्थातच ऋतिक राठोड, त्यांनी 2 चेंडू फेस केले आणि 6 धावसंख्येवरती ते देखील खेळतात. अगदी आपण जर पाहिलं लाईव्ह जे प्रेक्षक पाहत असतील ना ते म्हणत असतील नाव आहे ऋतिक पण तुम्ही राऊडी का म्हणता, परंतु हे नाव त्याला मी दिलंय. नाव आहे राऊडी राठोड. ऋतिक एक दर्जेदार खेळाडू आहे वावेकर टीमचा, परंतु या 2 संघाच्या दरम्यान तब्बल अगदी मोठी फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला आहे स्वर्गसी मनीष इलेवन कांबे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय विशाल इलेवन जयसेवालाल वावेकर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा खर्च केल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिद्धू यांनी 19 तब्बल. इथे मात्र इथं धावसंख्या रोखावी लागेल. आर्यन दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. आता बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगले गोलंदाज आहेत आर्यन. सातत्यानं अगदी आपण पाहायला गेले क्वालिटी ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं या टीमच्या बाजून आणि कित्येक मैदानावरती स्वतःला सिद्ध देखील केलाय या खेळाडूंनी. आपल्या इथे मात्र धावा रोखाव्या लागतील. अनुराग माली त्यांच्या समोर आहेत. 3 बॉल 3 षटकार आले तर आपण पाहतोय विघ्नेश नितीन शेठ तवले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील, अंपायर फिंगर गोज ऑन. याचाच अर्थ आर्यन कुरंगले आणि पहिल्याच बॉलवरती मोठा मासा आपल्या सापड्यात अगदी सापडलाय आणि अगदी हा मासाला परतवल्या मैदानाच्या बाहेर. पहिला झटका मोठा. इथे मात्र गोल्डन विकेट डाऊन झाली आहे. अनुराग माली बॅक टू द डगआउट. शेट मुने आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो मानस मनोरे चर्चा जरूर करतात. कोणत्या विषयावरती चर्चा होते ते माहित नाहीये, परंतु नरेश शेट मुने आपण जर पाहायला गेलं वायाल टीमनं त्याला अगदी पुरस्कृत केलं गेलं. याआधी नारपोली देखील आपण पाहिली आणि नारपोली टीम जरूर पराभूत झाली आहे, परंतु इथे आदित्य स्मृती यंग स्टार तन्मय 11 वयाल संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी सुपर 6 मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विरोधात आई गावदेवी तलवली असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र विकेट डाऊन झाले 19 वरती. इथे पार्टनरशिप तोडण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाला. इथे मात्र या बॉलवर लॉक केलं, उंच गेला बॉल, फिल्डर आहे डीप मध्ये. इथे पकडला झेल आणि यावेळेस संपवला आणखीन एक बॅटरचा खेळ. इथे मात्र आणखीन एक बॅटर हेमंत राठोड बॅक टू द डगआउट. वन्स मोर विकेट डाऊन. चला लगेच ओंकार आपण फिल्ड सेटअप करा. जास्त वेग घेऊ नका, टाइम अलर्ट आहे कारण आजची अंतिम रात्र आहे. कोऑपरेट तुम्ही देखील करा. इथे मध्ये विकेट डाऊन झाले, आणखीन एक दुसरी विकेट डाऊन झाली आहे आणि धावसंख्या टीमची टोटल आपण पाहतोय 19 धावफलकावरती आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून गेली 5 रात्री या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे आणि त्यासोबत आपण जर पाहायला गेलं त्यांची संपूर्ण टीम त्यांचं स्वागत आपण करूया. खूप चांगली वाहिनी आहे सध्याच्या गेल्या ट्रेंडिंग वरती असलेली वाहिनी. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम खूप सारी मेहनत त्यांनी घेतली आणि त्यानंतर हे सक्सेस त्यांना प्राप्त झाला. कारण आपण जर पाहायला गेलं रायगडच्या बाहेर मी तर म्हणेन आखाती देशामध्ये देखील ही वाहिनी आपण नेहमीच पाहत असतो. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती कांबे करंची आन बादशाह वेगाचा बेतास बादशाह नाव आहे आर्यन कुरंगले दाखल झालेत ऑन हॅट्रिक वरती. वेगवान बॉल यावेळेचा नो बॉलचा इशारा पंचांचा आला. इट्स नो बॉल, ओ स्टेपिंगचा नो बॉल. अंपायर सांगतात हा किती
लक्ष अंपायर अगदी वेधलं गेलं इथे ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपण पाहतोय इथे नो बॉल टीमची टोटल एकने वाढेल 20 धावफलकावरती आपण पाहतोय नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल फ्री हिट आहे त्यामुळे हॅट्रिक तर होणार नाहीये कारण नेक्स्ट बॉल वरती फ्री हिट पाहायला मिळेल उडा डोले वाहन हिट नेक्स्ट बॉल फ्री हिट मोहन दादा एकच वादा मोहन दादा बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले गेले 5 रात्र त्यांचं अगदी स्वागत आपण करूया फ्रीटचा बॉल आहे समोर आहेत कार्तिक राठोड इथे फ्रीटचा बॉल पकडला जेल परंतु फायदा नाहीये इथे एकच धाव प्राप्त होईल फ्रीटच्या बॉल वरती संधी होती पण संधीचा फायदा घेता आला नाही कार्तिक राठोड यांना मागच्या मॅच मध्ये खरं तर वावेकर टीमला कोणी जिवंत ठेवलं असेल या स्पर्धेमध्ये तर ते नाव आहे कार्तिक राठोड कारण त्यांच्या बॅट मधून जेव्हा बॅटिंग ऑर्डर ढासळली होती ना तेव्हा कार्तिक राठोड यांच्या महत्वाच्या 15 धावा आल्या होत्या त्यामुळे इथे महत्वाचं योगदान त्यांचं देखील राहील या मॅच मध्ये इथे राऊडी राठोडला देखील चांगलं प्रदर्शन करावंच लागेल कारण अद्यापर्यंत 2 चेंडू ऋतिक राठोड राऊडी राठोडने फेस केलेत आणि 6 धावा त्यांच्या इंडिव्हिज्युअल अगदी आपण पाहतोय त्यांच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील नेक्स्ट बॉल अगदी फेस करतील ऋतिक ओ इथे फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला आणि ते बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार आला राऊडी राठोड यांच्या बॅट मधून षटकार रेफर केलं गेलं वेस्ट हाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवला गेला त्या ठिकाणी हरेश माली सर असेल ऑन अगदी स्क्रीन वरती रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमनं फेअर डिलिव्हरी म्हणजे या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु टीमची टोटल 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात राऊडी राठोड अगदी त्याचं अगदी प्रभावित करणं इम्पॅक्ट टाकणं करता गरजेचं होतं षटकाराला अवकाश पकडली असेल ना प्रेक्षक आपण या आणखीन एक आडवा बाटना फटका इथे आपण पाहतोय टॉप कॉर्नरला बॉल चालाय सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न नाही इथे एकच धाव कार्तिक राठोड करता उत्सुक होते परंतु इथे नाही रोखलं गेलं थांबवलं गेलं राऊडी राठोड यांच्या माध्यमातून या बॉलवरती एक धाव प्राप्त होईल टीमची टोटल 28 अंकावरती पाहायला मिळेल प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी रोहिदाजी तवे साहेब अगदी आपण पाहिल्या स्पर्धेचे प्रणेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज अभ्याकासाठी असेल पहिल्या रात्रीपासून हे पारितोषिक आपण पाहतो आणि जो प्रेक्षक अभ्याकाश पकडतो त्याला हे कॅश प्राइज दिलं जात आहे काय बोलता 28 वरती 2 विकेट गमावलेत हे महत्वाचं षटक आहे सेकंड ओव्हर इथे मात्र ऍक्सलेट करण्याचा प्रयत्न केला जातो टीम विशाल 11 जयसेपालाल वावेकर टीमच्या माध्यमातून कारण पहिलं षटक आपण जर पाहायला गेलं ना 19 धाबा आल्या होत्या तदनंतर अगदी 2 लगातार विकेट देखील आणि तदनंतर आलेला नो बॉल अगदी ओव्हरचं चित्र पालटलं गेलं क्रिकेट हा रंग बदलणारा केला आणि या मॅच मध्ये तेच आपण पाहिलंय इथे मात्र फुल टॉस होता इथे गॅप मोठा आहे भरपूर 2 क्षेत्ररक्षकांना फसून चेंडू होईल फसून फरार या बॉल वरती आलाय चौकार जे प्रेक्षक असतील त्यांनी समोर या लाईव्ह मध्ये दिसतंय त्यांनी पकडलाय त्यामुळे आपण या टीमची टोटल 32 धावा धावफलकावरती शेवटच्या बॉलवरती आला आर्यन कुरंगले यांच्या गोलंदाजीवरती चौकार 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विशाल 11 जय सेवालाल वावेकर टीम जाऊन पोहोचले 32 अंकावरती विकेट गमावला 2 परंतु चांगली पार्टनरशिप बनली गेली ती म्हणजे राऊडी राठोड आणि कार्तिक राठोड यांच्यामध्ये हे ते शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला आहे हा कोहिनूर हिरा कारण कित्येक मैदानावरती खरं बेलवलीची स्पर्धा डेची आपण पाहिली त्याच्यामध्ये मी समालोचन करत होतो आणि आदित्यनं काय कमाईचा खेळ केला आदित्य मात्रे दाखल झालेत ऐवा कॅच
ज्या प्रेक्षकांनी पकडले आपण या समोर आपला कॅश प्राइज घेऊन जा. हा ते आहेत, हेच आहेत ते त्यांनी पकडल्याचे. हे शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. नुकतीच 12वीची एक्झाम देखील त्यांनी दिल्या. आणि आपण पाहायला गेला आदित्य मात्र खरं तर कमी वयाचा खेळाडू या टीम मध्ये आपण त्यांना पाहतो, परंतु प्रभावित केलंय, इम्पॅक्ट टाकलाय या सीझन मध्ये आपल्या ग्रामीण टीम साठी केलं असताना. नरेश शेठ मुने एक दानशूर व्यक्तिमत्व, रायगड मधील सुप्रसिद्ध पाकर आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. तिथे मात्र विघ्नेश कुरांगले चुकी झाली. कॅचेस विन द मॅचेस अर्ध्या पिच वरती दोन्ही खेळाडू हे चित्र पाहायला मिळालं. आणि इथे काय घडलं, थांबला तो संपला. आगाऊपणा तू केला कशाला. धावता धावता कार्तिक तू रन आउट झाला. हा को इन्सिडेन्स आहे, कारण 33 धावा फलकावरती आहेत आणि 3 विकेट गमावल्यात. वावेकर टीमनं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जय राठोड दाखल झालेत. आणखीन एक विस्फोटक आक्रमक अटॅकिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे 33 धावा फलकावरती आहे. शेवटचं षटक पहिल्या बॉलवरती झेल जरूर सोडला विघ्नेश कुरंगले यांनी, परंतु तदनंतर अगदी चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि थोडंसं कोऑर्डिनेशन, थोडंसं बॅलन्सिंग चुकलं गेलं अगदी दोन्ही बॅटर्स. आणि इथे मात्र रनआउटची विकेट लास्ट बॉलवरती आली. आदित्य मात्रे यावेळेस सर्व बाटना फटका, इथे मात्र फटका फसलाय. यावेळेस विघ्नेश कुरंगले चुकी करणारच नाहीये. इथे कॅचला कॅरी केला, आणखीन एक धक्का दिलाय. विशाल 11 जय सेवालाल वावेकर टीमला. डबल कॉन्फिडन्स ना बॅटिंग करत होतो, परंतु इथे मात्र विकेट गमावली. ती म्हणजे जय राठोड बाद झाले. तिथे कुमार चव्हाण दाखल झालेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक खेळाडू आई बाहेर गेले. यावेळेसचा बॉल आपण पाहतोय, थोडस दूर ठेवला होता. इथे फंबल झाले थोडेसे क्षेत्ररक्षक. सिंगल डबलचा कॉल आहे. राऊडी राठोडनं थांबवलंय या ठिकाणी आणि या बॉलवरती एक जबाबदारी घेतली, कारण सेट बॅटर आहेत राऊडी राठोड, ऋतिक राठोड, आणि त्यांनी योग्यच निर्णय घेतला. इथे मात्र टीमची टोटल 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 34 रन्स ऑन बोर्ड, 34 धावा. शेवटचं षटक युवा जिगरबाज युवा आपण पाहतोय आदित्य म्हात्रेला खोदून काढलाय. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. इथे मिड ऑफला फिल्डर कॅप्टन ओमकार म्हात्रे होते. इथे मात्र स्ट्राईक रोटेट नाहीये. दोन्ही खेळाडूंना अगदी क्रीज सोडणं गरजेचं आहे नियमाप्रमाणे. त्यामुळे इथे एकाच धावेचा स्ट्राईक रोटेशनचा महत्वाचा नियम अंपायरने लगेच सांगितला. अशी स्ट्राईक रोटेट होणारच नाहीये, कारण ऑफिशियलचं देखील कौतुक असेल. निलेश बोड सर आणि प्रवीणजी भोजने सर आपण त्यांना आपण पाहतोय. हरीश माळी सर अवघे ऑफिसर्स पॅनल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र एकच धावले. टीमची टोटल 35 वरती. 2 बॉलचा खेळ अद्यापही बाकी या स्लॉगर मधील. आदित्य मात्र प्रभावित केलाय. ओ इथे मात्र थोडासा दूर ठेवला गेला. फिंगर होल्ड केले बॉलवरती. बॉल वळवण्यामध्ये सक्षम आहे गोलंदाज. कांबळे टीमचे गोलंदाज असे आहेत ना, त्यांच्याकडे गती जरूर कमी असेल, पण तो अगदी आपण पाहिला गतीपेक्षा ते अगदी व्हेरिएशन वरती जास्त भर आणि जास्त अगदी ताकद आजमावत असतात. आणि तेच का पाहायला मला या बॉलवरती डॉट बॉल आणखीन एक आला. इथे टार्गेट सेट करणारा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. बॅटची कडा लागली. इथे मात्र फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव इझिली कंप्लीट होईल आणि शेवटच्या बॉलवरती इझिली एकच धाव आली आहे. आदित्य मात्रेने धावा अवघ्या खर्च केल्या 4 आणि एक महत्वाची विकेट देखील संपादन केली. अगदी महत्वाचं षटक होतं. या षटकामध्ये बरूच अगदी आपण पाहिला बऱ्याच सारा धावा येत असतात, आपण कित्येक वेळा पाहिला असेल, परंतु या गोलंदाजाकडे एक्सपिरियन्स नाहीये. अशा परिस्थितीमध्ये ओमकार म्हात्रे टीमचे कॅप्टन आहेत, त्यांनी या बॉलरला अगदी संधी दिली आणि इथे मात्र त्याने त्याचं काम करून दाखवलं. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करत असताना वावेकर टीम जाऊन पोहोचली. ती 36 या अंकावरती 37 धावसंख्येचा पाठलाग आता सेकंड इनिंग मध्ये करावा लागेल. तो स्वर्गवासी मनीष 11 कांबे या टीमला
त्याआधी जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. नक्कीच वावेगा टीमनं जर सुपर 6 मध्ये प्रवेश केला तर नक्कीच यापुढे पुरस्कृत करताना दिसतील आमचे रायगड मधील अगदी आपण पाहायला गेलं सुप्रसिद्ध पुरस्कर्ते सन्माननीय नरेश शेठ मुने अगदी या संघाला पुरस्कृत करताना आपला पाहायला मिळतील. इथे मात्र पाठला करायचा आहे अगदी दुसऱ्या सत्रामध्ये 37 धावसंख्येचा 3 षटका असतात 18 बॉल आणि इथे मात्र हार्दिक कुरंगला आणि आदित्य म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. खरं तर असाच प्रवास सुरुवातीला जेव्हा अगदी हार्दिक कुरंगले यांनी अगदी केला सदतीस धावसंख्येचा पाठलाग करायचा. त्यानंतर अजून एक क्वालिफायर मॅच आपला पाहायला भोलानाथ आवरे टीमनं करता 2 मॅचेस जिंकल्यात आणि ते मात्र प्रतीक्षा करता ग्रेट आणि लक्ष भूमिकेमध्ये ते देखील आहेत. इथे मात्र जो जिंकेल त्यांच्या अगेन्स्ट खेळ करताना आपला पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात इथे मात्र कोला टाकला बॉल अनुराग माली लेफ्टी वर्सेस लेफ्टी होती. शिप पाटल आदित्य होते स्ट्राईक वरती आणि यावेळेसचा बॉल आपण जर पाहायला गेला कोला टाकला होता. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात इझिली. ओपन केलं अकाउंट अगदी आपण पाहायला गेलं मनीष शिलोन कांबे या टीमचे टोटल 2 या अंकावरती आपण पाहतोय. पाठलाग करायचा 37 धावसंख्येचा. पहिलं षटक महत्वाचं राहील दोन्ही टीमसाठी. जो चांगला स्टार्ट करेल अगदी पहिल्या षटकामध्ये इम्पॅक्ट टाकेल तो मात्र प्रभाव वर्चस्व प्रस्थापित करेल. इथे मात्र बॅटची कडा
आणि इथे शॉर्ट फाईन लेगला बीट करून बॉल झाला डीप मध्ये. अगदी आपण पाहिला थर्ड मान मध्ये इथे मात्र चौकार आला. चौकार आला लास्ट बॉल वरती. यावरचा बॉल स्ट्रॉंग अपील, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये होती, कारण कांबे टीमच्या आदित्य मात्रे होते तर बॉलिंग करत असताना अनुराग माली. इथे मात्र लास्ट बॉल वरती चौकार. त्या चौकाराला उत्तर देत असताना आपण पाहायला गेलं दुसऱ्यात लगेच बॉल वरती आदित्य मात्रे यांची आली विकेट. झालेत मैदानाच्या आतमध्ये. आता गौरव म्हात्रे दाखल झालेत, आणखी एक दर्जेदार खेळाडू. सुपर सिक्स अगदी आपण पाहिलं तर अगदी या 5 टीम आपल्याला मिळाल्यात. आजच्या या रात्रीमध्ये कोणती टीम सुपर सिक्स मध्ये प्रवेश करेल, अंतिम रात्र या स्पर्धेची करता आयोजकांचं कौतुक असेल, कारण कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपण पाहतोय. फाउंडर टीम देखील उपस्थित झाली आहे. त्यासोबत वयाल टीम असेल, टेंबरी असेल आणि त्यासोबतच तलवली टीम असेल ती देखील उपस्थित झाली आहे. त्यांचं काही स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. इथे वेगवान बॉल पायावरती होता, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या बॉलवरती गौरव म्हात्रे यांनी एज केलं आणि बॉलला फेकले सीमा पार इनटू द फॅन्स. इथे चौकार आला. टीमची टोटल 10 धावा फलकावरती आहेत. पाठलाग करायचा 37 धावसंख्येचा आणि इथे मात्र चांगला स्टार्ट देत असताना गौरव म्हात्रे इथे खोला टाकला. लाऊड अपील थोडीशी झाली, स्ट्रॉंग अपील, परंतु इथे नाही रोखलं गेलं, थांबवलं हार्दिक यांच्या माध्यमातून. आता वावेकरकरांचा आवाजच दिसत नाहीये. आवाज खूप सारा सपोर्ट या टीमला आपण पाहतोय, परंतु सपोर्ट वावेकर टीमला बराचसा आपण पाहतोय. कांबे टीमला देखील तेवढाच सपोर्ट आहे, परंतु वावेकरकरांचा आवाज येण्याकडे येत नाहीये. टाळ्यांचा वर्षाव नाहीये, शांत. ते देखील क्रिकेट आणि मॅचचा आस्वाद ते देखील घेत आहेत. इथे मात्र प्लॅनिंग चांगलं आहे, कारण इथे प्रमोट केलं गेलं गौरव म्हात्रे यांना, कारण हे षटक होतं लेफ्ट आर्म बॉलरचं आणि इथे मात्र लेफ्टी त्यांच्या समोर आणला गेला. इथे मात्र चुकी झाली, लगेच चुकीचा फायदा उचलला दोन्ही बॅटर्स नाही. या बॉलवरती कंप्लीट होतील 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावरती आहेत. 37चा पाठलाग करत असताना मनीष इलोन कांबे टीमच्या शेवटचे 12 बॉल, आता 25चा पाठलाग करायचा आहे उर्वरित 2 षटकांमध्ये. अर्थातच 12 चेंडू आणि 25ची गरज आहे. मध्ये 25ची गरज आहे. मॅच मात्र हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. इथे मात्र पाठीराखांचा सपोर्ट खूप सारा दोन्ही संघांना पाहायला मिळेल. रासायनिक मध्ये 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आहेत. शेवटचे बॉल बाकी तिथे 12-25ची गरज आहे. सेकंड ओव्हर महत्वाचे राहिले या मॅच मध्ये. क्रुशियल मुवमेंट, क्रुशियल करत षटक हे असेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. जय राठोड हे षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. हार्दिक यांनी खरं तर मी तर म्हणेन, जर आपण विचार केला, अकाउंट ओपन झालं नाही, बराच काल अगदी प्रतीक्षित होते नॉस्ट्रा केन वरती, परंतु आता सेकंड ओव्हर मध्ये ते अगदी इस्ट्रा केन वरती आलेत. हार्दिक कुरंगले एक फ्लेक्झिबल खेळाडू, मल्टी टॅलेंटेड खेळाडू. ओ इथे मात्र दांडी 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 गोल केल्या. जय राठोडनं केला कारनामा. इथे मात्र मोठी विकेट आणि या विकेट वरती वावेकरकरांच्या टाळ्याच पाहायला मिळाल्यात.
मैदानाच्या बाहेर ज्या टाळ्या वाजल्या ना, कारण त्यांना माहिती आहे विकेटची अहमियत. कारण हार्दिक कुरंगले यांचं बाद होणं खरं तर शुभ संकेत आहेत वावगा टीमसाठी. विघ्नेश कुरंगले दाखल झालेत. अगदी एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स देणारे खेळाडू आहे ते विघ्नेश, आणि ते दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. दिनेशजी देवगरे आमचे चांगले परम मित्र आहेत, ते देखील मॅचचा आस्वाद त्या ठिकाणी घेत आहेत. आणि आमचा चांगला पाहुणचार त्यांनी देखील केलाय. जेवणाची व्यवस्था देखील त्यांनी अगदी चांगली केली. आम्ही सांगितलं भोजन केलंय तरी सुद्धा खूप सारं प्रेम आमच्यावरती त्यांचं आहे आणि त्यांचं देखील आमच्यावरती आहे. परंतु इथे मात्र मॅचकडे बोलूया. इथे गरज आहे शेवटचे बॉल बाकी आहेत 11 आणि ते 25 धावसंख्येची गरज आहे. वावेगरकर करता पाठीराखे शांत बसलेत. आवाज मात्र येत नाहीये. षटकार चौकार आल्यानंतर गप्प राहतात. विकेट आल्यानंतर अगदी आनंद साजरा केला जातोय. बराचसा सपोर्ट स्टाफ आपण या वावेगर टीमला पाहतो ना, कारण पाठीराखे महत्वाच्या भाग आहेत या क्रिकेटमध्ये. इथे विघ्नेश फटका फसला, लॉब करायचा प्रयत्न. इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. कॅच सोडला गेला. क्षेत्ररक्षक होते राऊडी राठोडनं हा झेल सोडलाय की मॅच सोडले. कॅचेस विन द मॅचेसचा फॉर्म्युला आपण नेहमीच पाहत असतो, पण तिथे कॅच सोडले गेल्या. इथे आत्मविश्वास थोडासा वाढला गेला असेल पाटर विघ्नेश कुरंगले यांचा, कारण असं म्हटलं जातं छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं सामर्थ्य हे नेहमीच देत असते. त्यामुळे आत्मविश्वास जिंकण्याची खात्री जरूर देत नसेल, पण तो संघर्ष करण्याची प्रेरणा हे जरूर देत असतं. त्यामुळे इथे कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल तो म्हणजे विघ्नेश कुरंगले यांचा. या बॉलवरती सिंगल देखील आली, त्यामुळे इथे इक्वेशन बदललं. 10 बॉल्स मध्ये आता 24चा पाठलाग करायचा. इथे मात्र फटका फसलाय. आणखीन एक कॅच ड्रॉप. सोडशील झेल तर होशील फेल, असं आपण नेहमीच म्हणत असतो. आणि मात्र इथे झेल सलगचा दुसरा सोडला गेला आणि ते गौरवला आता हे जीवदान मिळालं जात आहे. आणि या बॉलवरती 1 धाव देखील कंप्लीट होते. या अगदी मुवमेंट, या चुका तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर होऊ शकतात. त्यामुळे इथे एक चूक एक बॉलवरती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वाउंडल टिंबरी तलवली वयाळ शिवकर या टीमला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. इथे मात्र ऑन साइडला ऑन द रेसचा फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. बॉल चला 1 बाउन्स इनटू द फॅन्स. एक टप्पा खरीच बॉल चला सीमा पार. धाबा 4 आलाय चौकार. तलर टीम देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं की स्वागत असेल. कॅप्टन दिनेश मालकर. इथे मात्र कॅच सोडले गेले. 2 अगदी फलंदाजांना जीवदान देण्यात आलं आणि इथे मात्र फटका बसलाय तो वावेगा टीमला. हा मग स्ट्रोक. इथे मात्र फटका फसला. इथे मात्र चुकी नाहीये. टिपला जेल आणि संपवला आणखीन एक बॅटरचा खेळ. विघ्नेश कुरंगले. आता मात्र विघ्न आलाय आपल्या कांबे टीम वरती. इथे फलंदाज आणखीन एक बाद. इथे शेवटचे बॉल बाकी आहेत. 7 आणि 19 धावसंख्येची गरज आहे. महत्वाचा बॉल महत्वाच्या टप्प्यावरती मॅच आपण पाहायला मिळाला. आधी चूक केली होती फिल्डर्सनं 2 वेळा, गौरव म्हात्रे आणि त्याआधी विघ्नेश कुरंगलेंची कॅच सोडली गेली. तदनंतर अगदी आपण जर पाहायला गेलं चौकार देखील आला होता आणि तदनंतर विकेट आली. या मॅच मध्ये पलटवार केलाय वावेगा टीमनं. रातो के कातील यांना देखील म्हटलं जातं. बऱ्याचशा स्पर्धा यांनी देखील जिंकल्यात. समोर कांबे टीम आहे ती देखील 1 फॉर्म मध्ये. 7 मध्ये आता 19ची गरज आहे. महत्वाचा बॉल टॉपेज इथे पकडलाय. झेल की का असं वाटलं, पण तिथं पाहिलं जाईल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. रेफर केलं गेला. रनआउट सेकंड वरती.
कमाईचे फिल्डिंग पाहायला मिळालं. डीजे एक मिनिट थांबा, इथे क्रुशियल मुवमेंट वरती मॅच येऊन टिपली गेल्या. चे 6 बॉल आणि आता 18 या धावसंख्येची गरज आहे. आपण जर पाहिला ना तर नारपोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आवरे हा सामना आपण पाहिला होता. अशीच काहीतरी 6 मध्ये 21 ची गरज होती. नरेंद्र मस्कर गोलंदाज होते, त्यामध्ये राजा म्हात्रे यांनी काय कमाईचा खेळ केला होता. त्या धावा देखील त्या ठिकाणी सक्सेसफुली चेस केल्या होत्या. त्यामुळे या खेळपट्टीवरती या धावा देखील बनताना आपण पाहिल्यात. या धावा रोखल्या जातील का? कारण गोलंदाजी त्यांची घातक आहे. त्या गोलंदाजाच्या नावानं बोलबार राहिला या हंगामामध्ये. वावेगड टीम या धावा रोखतील का? वसंत जाधव दाखल झालेत. वेगवान बॉल इथे मात्र बीट केलं बॅटर. बाईच्या स्वरूपात ही एक धाव पाहायला मिळेल. इक्वेशन उरलं गेलंय. शेवटचे 5 बॉल, आता 18 ची गरज आहे. स्पीडअप करा, माफ करा, 17 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये 17 ची गरज. जबाबदारी आहे. अगदी आपण जर पाहायला गेला तुमच्या अंगावरती आहे हे प्रत्येकाला सिद्ध करावं लागत असतं आणि तेच काम करायचं गौरव म्हात्रे यांना. इथून या धावा देखील बनतील. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 15 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती वसंत जाधव 3 चेंडू कमाईचे फेकलेत, परंतु इथे गौरव काय करतील? इथे पटका कमालीचा पाहायला मिळालाय. लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स मॅक्सिमम, इट्स यूज वन. षटकार. टोकलेला षटकार. इथे मात्र मॅच मध्ये जिवंत ठेवलं कांबे टीमला. इथे मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 9 धावसंख्येची गरज. स्वर्गाशी मनीष शिलेमन कांबे या नावानं संघ पात्राच्या आतमध्ये खेळतो. शेवटचे 2 बॉल, 9 ची गरज आहे. गौरव म्हात्रे क्षमता असलेला खेळाडू, हे दर्जेदार गोलंदाज आहे. वसंत जाधव त्यांच्यावरती आक्रमण करणं तितकंच सोपं नाहीये, इझी काम नाहीये. इथे गौरवनं ते काम केलंय. शेवटचे 2 बॉल, 9 ची गरज. या बॉलवरती मोठा फटका आला. 1 मध्ये 3 राहतील, पण काय घडेल या बॉलवरती? 2 मध्ये 9. ओ इथे डॉट बॉल आलाय.
वसंत जाधव यांनी तो कारनामा करून दाखवलाय. त्यांना फक्त एक डॉट बॉल फेकायचा होता आणि कांबे टीमला बॅकफूट वरती ढकलायचं होतं आणि ते काम केलं वसंत जाधव. अगदी या गोलंदाजांनी वावेकर टीमच्या शेवटचा एक बॉल 9ची गरज. चला वावेकर टीम प्रेक्षक आपण आतमध्ये येऊ नका, त्या पट्टीच्या बाहेर राहा. जी ग्रीन पट्टी आहे त्याच्या मागे आपण राहायचा आणि त्या फायनलाइज केलं. लगेच मॅच खेळवायच्या अगदी वेळ आपल्याकडे अंतिम रात्र प्रेक्षक सहकार्य करायला अशी अपेक्षा. एक चेंडू 9ची गरज आहे. या मागच्या बॉलवरती जर मोठा फटका आला असताना आता मॅच मध्ये मजा आली असती. चला स्पीड जास्त वेळ घेऊ नका, स्पीड अप करा. चला ऋतिक जास्त वेळ घेऊ नका. लगेच शेवटचा एक बॉल 9ची गरज आहे. इथे मात्र एखाद 9 बॉल त्याच्यावरती षटकार आणि हेच इक्वेशन वाचवू शकतं. इथे चमत्काराची गरज आहे कांबे टीमला, कारण इथे एक चेंडू बाकी आहे. 9ची गरज आहे. एक लिगल डिलिव्हरी षटकार जरी आला तर सामना सहज असले जिंकेल विशाल 11 जयसेबालाल वावेकर. ओखोला टाकलाय परफेक्ट यार्कर, सामना जिंकलाय विशाल 11 जयसेबालाल वावेकर या टीमनं. हार्ड लक मनीष शिरोन कांबे टीम. कांबे टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, मनापासून आभार, अभिनंदन वावेकर टीम. चला कॅप्टन या लगेच वावेकर टीमचा टॉस केला जाईल. भोलानाथ